जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभु, जय जय माखन चोर। राधा मेरी स्वामिनी, राधा मेरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास। जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन को वास। अपरंपार है शक्ति तेहारी, तुम पर रीझे अवध बिहारी, तुम पर रीझे अवध बिहारी। राम भक्त मोहे शरण में लीजे, कर दुखों से पार पवन सुत बिनती। हे दुख भंजन, वाह वारकरी, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार ऐका महिमावडीची, ऐका महिमावडीची, बोरे खाई भिल्लेटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। अनंत कृपा विभूषित, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू, भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञानसिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मैबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्यराग्रसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत, ज्यांच्या येण्याने संपूर्ण विदर्भ प्रांताला पंढरपूरत्व प्राप्त झालं, ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू एक वितरागवलिया संत समर्थ सद्गुरु श्री संत गजानन बाबा आदी करून पंचक्रोशीतील सर्व भगवदनुरागी महान वैष्णवांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्रातील थोर गुणीजन वारकऱ्यांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून मला भगवत सेवेला प्रारंभ करायचा आहे। सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा अभंग आहे। ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो त्या संतांनी ज्या देवावर, त्या संतांच्या प्रेमाची भूक त्या जगाच्या मालकाला आहे, आणि ज्या संतांच्या प्रेमाचा दुष्काळ जगाच्या मालकाला आहे, त्या प्रेमाचा विचार आजच्या अभंगात मांडायचा आहे। ए बाबा तुम्ही हसले का? मी काहीच म्हटलो नाही आणखीन, असं काय करताय तुम्ही? ए बाबा बाबा काय कठीणच आहे लोकांचं महाराज। मी फक्त सोबदारांकडे पाहिलं, आणि खरंच सोबदार असे पाहिजे दोघही पा, नाही का? नाही तर गावगावाला सोबदार असतात गजानन बाबा। बोलूच का घरी जाऊ? बोलासाठीच बोलवलं। ते गावगावला सोबदार, सोबदार म्हणजे काय? जुन्या काळात मुघलांचं परचक्र येत होतं, आणि मुघलांचं परचक्र आलं की कीर्तनकाराच्या संरक्षणासाठी चोपदार मागे उभा केलेला असायचा। म्हणजे परचक्र जर आलं तर त्या कीर्तनकाराला बगलेत दाबायचं आणि त्याला पळून घेऊन जायचं। खरंच आहे, जसं जुन्या काळामध्ये नवरदेव नवरीला पळवून नेऊ नये म्हणून त्यांच्या पाठीमागे कोण उभं केलेलं असायचं?
हा तेवढं तुम्हाला बरं माहिती आहे. ते मामा उभा केलेला असायचा. तसं कीर्तनकाराचा मामा म्हणजे चोपदार, पण काही काही गावला कीर्तनकार असतात म्हणजे सगळे खलबत्तेच. म्हणजे खलबत्ते म्हणजे ज्याला नाही दाताचा पत्ता, खलबत्ता नाही का. असू द्या, जास्त वेळ घेत नाही. माझी भाषा तुम्हाला कळते का? तुम्ही विदर्भात का मराठवाड्यात? हा, माझी भाषा तुम्हाला कळते का? मी पक्का विदर्भातलाच आहे, पण आम्ही आळंदीला गेल्यामुळे हे मले मला तुला अशी भाषा यायची. नाही तर आम्ही आळंदीला जायच्या आधी आमचं असंच होतं, मले तुले काबेले का गण्या गाव्या असंच होतं. ते आळंदीला गेल्यामुळे ही भाषा आली. त्या आळंदीला गेल्यामुळे हे मला तुला. नाही तर गावातलं साधं पोरग जर दादा पुण्यात 2 महिने कंपनीत कामाला गेलं, 2 महिने आपल्याकडचं पोरग जर पुण्यात कंपनीत कामाला गेलं, 2 महिन्यात भाषा बदलत नाही. पण ते 2 महिन्यानंतर जर गावाकडे आला ना तर ते साधं बोलत नाही. ते गावाकडे आल्यानंतर मल्ले तुला नाही म्हणत. ते गावाकडे आल्यानंतर ते मल्ला तुल्ला. मग ते गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला. तसंच होते महाराज. ते विनाकारण शुद्ध बोलायचे. आणि ते आपल्या जरा पुरुष हो 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 झालं का? आपल्या जरा पुरुष वर्गाकडे शुद्ध बोलायचं फॅट कमी आहे. ह्या लाडक्या बहिणी आहेत ना, जुन्या ज्या म्हाताऱ्या स्त्रिया होत्या, आजही तुमच्या परिसरातच माझं मामकुळ आहे. जुन्या म्हाताऱ्या स्त्रिया, हे नातू जुन्या काळात आला तर आपली साधी भाषा बोलायच्या आणि हातावर गालावरून हात फिरवायच्या, म्हणायच्या आला का बा ये मा ये, आला मा असं, ए आला का बा ये मा ये, आला का मा आला का बा. म्हणून तर काहीच मागे ठेवलं नाही महाराष्ट्रात. नाही लक्षात आलं का? असू द्या, महाप्रसाद तयार आहे. हा, जुन्या काळात नातू आला की म्हातारी अशी आता त्या भाषेत प्रेम होतं साहेब, प्रेम होतं, प्रेम होतं. आला का वा ये मा ये मा, तुला कळण्याची भाकर करू का मा. हे बोलणं का रे मागे बाल्कनीत बसले. हा बोलणं का. जुन्या म्हाताऱ्या, मी एक वाक्य बोलतो आणि पुढे चालतो, जाऊ द्या. जगातली कुठली भाषा गावंढळ नसते गजानन बाबा. आमच्या गुरुजींचं वाक्य आहे, जगातली कुठलीही भाषा गावंढळ नसते, ती त्या प्रांताची मातृभाषा असते. म्हणून जगातल्या कोण्याही भाषेला गावंढळ ठरवू नका. पण आपल्याकडे ते आता दुसरं आपली विदर्भातली सोडली, दुसऱ्या मावशीलाच माय म्हणायला लागलो आपण. हा मला आणि मला आणि आताच्या पोरी काय बोलतात हो. 12वीचे पेपर 3 वेळेस देते. 12वीचे पेपर 3 वेळेस देते. मराठीत विषय तिला 3 वेळेस निघत नाही. 34% पास होते आणि चौथ्यांदा. आणि तीच लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का. मला आणा फार कामे आहे. मला आणा बरं, बोलता बोलता पितळ उघडं पडते, मूळ भाषेवर येतेच. कशी. मला आणा फार कामे आहेत. काय कामे आहेत तुला. मला आणा सुमन, मला आणा हे मला आणा फार कामे आहेत. म्हणजे काय कामे आहेत. मला आणा सुमन सकाळी ना, पितळ कसं उघडं पडते. मला आणा सुमन सकाळी ना 9 वाजता उठून शेतामध्ये जायचं आहे आणि 11 वाजता वावरातून घरी यायचं आहे. तुला जर वावरातूनच घरी यायचं होतं, शेतात जायचा कुठं ना काऊन केला. हे विनाकारण शुद्ध बोलायचं फॅट. पण ते तसं आमचं नाही. आम्ही आळंदीला 10-12 वर्ष राहिलं, तिकडेच जीवन गेलं, त्याच्यामुळे ही भाषा. नाही तर मी तुमच्याच पदरातला आहे. विठाला ऐका महिमा आवडीची, बोरे खाई बिल्लिटीची, थोर प्रेमाचा भुकेलाची, दुष्काळ तयाला. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा अत्यंत महत्वाचा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भक्त जे देवावर प्रेम करतात, त्या प्रेमाचा दुष्काळ देवाला आहे आणि त्या प्रेमाची भूक देवाला आहे. भक्ताला आवडणारं जे प्रेम आहे त्या प्रेमाविषयी बोलतात. थांबा थोडा, आता विठोबा रखमायलो अर्ध्या मधात हार घालू. आज आपण पश्चिम महाराष्ट्रासारखंच करू, नाही का. पश्चिम महाराष्ट्रात विठोबा रखमाईला हार घालतात ना, आपण त्या फड परंपरेने करू. काळजी करू नका, मी सांगतो आता, माझ्या लक्षात राहील. प्रेम सांगतात या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो, कारण जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे. या जगाला, या लोकांना प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. घाई असेल कदाचित. या जगाला, या समाजाला प्रेम कशाला म्हणतात, थोडं फक्त एक अर्धा तास. या जगाला प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही, कारण हे जग कशालाही प्रेम म्हणतं. शिकलेल्या लोकांवर माझा आरोप आहे, शिकलेल्या लोकांनी केलेली प्रेमाची व्याख्या फार बिभत्स आहे. ही लोक प्रेम कशाला म्हणतात सांगू. तुम्ही जर एखाद्या तरुण मुला मुलीचे आई वडील असाल तर माझे शब्द जरा कानूनच करू नये का. तुम्ही आम्ही प्रेम कशाला म्हणतो. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर तुम्ही आम्ही त्याला प्रेम म्हणतो. पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का, 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी जर एकत्र आल्याने प्रेम झालं असताना साहेब,
तर 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील, मी हिंदू समाजातील हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, मी कोण्या समाजातील नाही म्हणत, मी हिंदू समाजातील म्हणतो, कारण या लोकांना कळालं पाहिजे की सगळा समाज हा नेमका हिंदू समाज आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून जंगलामध्ये, डोंगरामध्ये, जंगलातील हिंस्र पशूंना खाण्यासाठी 35 दिवस दररोज एक एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हा झोपलेला आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल, तर या जगाला प्रेमाची व्याख्या कळाली नाही. या जगाला जर प्रेम कळवून घ्यायचं असेल तर संत वाङ्मय वाचावंच लागेल. संत वाङ्मयातलं प्रेम आमचे नामदेवराय सांगतात त्यांच्या गाथ्यात, गोड प्रेम. कोणतं प्रेम? धेनु चरे वनी वत्स असे घरी, चित्त वत्सावरी घेऊनी फिरे, तैसे माझे मन राहोगा ईश्वरी, मग मी सुखे संसारी असे नका. विचारा कोणतं प्रेम? नामदेवराय म्हणतात, देवा विष्णुदास नामा विनवी परोपरी, ते प्रेम श्री हरी मज द्यावे. कोणतं प्रेम? त्याचा विचार तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे वत्स पण दुसरीकडेच गेलो. हा बरोबर आहे. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, बोधी बाबा म्हणायचे या चाला त्यांच्या नव्हत्या, आपल्याच त्यांनी चोरल्या. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, नारे ना 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 ना, नारे ना ना ना, थोडी न जाऊ आज असू द्या. लय गोड चाल वाटली बरं ही तुम्ही गायली, फार गोड. प्रेम सांगितलंय संतांनी. तुम्हा आम्हाला प्रेम कशाला म्हणतात ते कळत नाही. कशाला म्हणतात मग संत प्रेम? आहे का? बसलेला, माझ्या समोर बसलेला बहुतांश समाज शेतकरी आहे म्हणून या विषयाला स्पर्श करतो. संत कशाला प्रेम म्हणतात? शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय आहे. कळतं का माझी भाषा? शेतकऱ्याच्या शेतात, इको नको ना बोलताना, शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय आणि त्या गायीचं वासरू मातीत पडलेलं आहे. गायीचं वासरू मातीत पडलेलं असतं. गायीचं वासरू ज्यावेळेस मातीत पडलेलं असतं, मातीत पडलेल्या वासराच्या सर्वांगाला घाण लागलेली असते, माती लागलेली असते, लिप्त झालेलं असतं घाणीने, लगदे असतात, रक्त त्याच्या अंगाला असतं. वासराचा जन्माला आल्या आल्या काय पहिला प्रयत्न असतो सांगू? जन्माला आलेलं वासरू, संत सांगतात प्रेमाचं उदाहरण, जन्माला आलेलं वासरू आपल्या पायावर उभं राहायला पाहतं, पण त्याला उभं राहता येत नाही. ते परत खाली पडतं, परत उभं राहतं, परत खाली पडतं, परत उभं राहतं. पण थोड्या वेळाने त्या वासराचे पाय मातीशी घट्ट होतात.
एकदा का त्या वासराचे पाय मातीशी घट्ट झाले की जन्माला आल्या आल्या वासराचा जो पहिला प्रयत्न होतो प्रयत्न सफल होतो. आणि एकदा का त्याचा पहिला प्रयत्न सफल झाला की मग ते वासरू आपल्या दुसऱ्या प्रयत्नाला लागतं. बोला कोण्या? हा बरोबर. काय? दूध पिण्याच्या. ते दूध पिण्याकडे निघतं. विज्ञानाच्या कानपट्टीत मारली आमच्या शास्त्राने. कारण कसं? विज्ञानाच्या कानाखाली मारली आमच्या शास्त्राने. कशी? कारण कोणत्याही लेकराला आपल्या आईचं स्तनपान करण्यासाठी क्लासेस लावावे लागत नाहीत साहेब. एक नैसर्गिक क्रिया आहे. संतांचं प्रमाण आहे त्याला. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. जन्माला येण्याच्या आधी आईच्या स्तनामध्ये दूध नसतं, पण जन्माला आल्यानंतर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून येतं हे आजपर्यंत विज्ञानाला सिद्ध करता आलं नाही. चला मला पुढे जाऊ द्या. जन्माला आलेलं वासरू पायावर उभं राहिलं की मग त्याच्या दुसऱ्या प्रयत्नाला लागतं. ते गाईच्या स्तनाकडे जातं. हळूहळू पाय टाकत गाईच्या स्तनाजवळ ज्यावेळेस वासरू जातं ना त्यावेळेस त्या वासराचं ते तोंड ते मुख गाईच्या स्तनाला लागतं. एकदा का त्याचं ते मुख गाईच्या स्तनाला म्हणजे आईच्या स्तनाला लागलं की असं म्हणतात त्या गाईला पान्हा फुटते. पान्हा माहित असेल आपल्याला. त्या गाईला पान्हा फुटते आणि पाण्याच्या स्वरूपात मग ती गाय दूध सोडायला लागते. किती दूध सोडते? ज्ञानोबाराय फार गोड बोलतात. किती दूध सोडते ती गाय? असं म्हणते का ती गाय की मी आताच्या वेळेस जेवढं लागेल एवढंच दूध या वासराला देते आणि थोडस याला राखून ठेवते? आहा. ज्ञानोबाराय म्हणतात अगा थानी कीर दूध गुड परिथानासीच नव्हे की गोड म्हणून सरोका सेवितयाची चाळ जरी अनन्य मिळे. एकदा का ते वासरू अनन्य झालं आईच्या स्तनाला की ती गाय विचार करत नाही सरोका सेवित याची चाळ. माझा पान्ना संपला तरी चालेल पण याने आता संपूर्ण दूध पिलं पाहिजे. मग ते वासरू दूध प्यायला लागतं. त्या आईला एक वात्सल्याचा उचंबळा येतो. मग नंतर ते दूध संपता त्या स्तनातून दूध येत नाही असं म्हणतात शेतकरी. ते वासरू त्या गाईला हुंके देऊ देऊ दूध पितं. हुंके देऊ देऊ दूध पितं आणि ती गाय शांतपणे उभी असते. आणि हुंके देऊ देऊ ज्या वेळेस ते वासरू दूध पितं आईला वाटतं ती आई झालेली असते आता ती गाय. तिला एक आनंद निर्माण होतो. माझ्या लेकराचं मुख माझ्या स्तनाला लागलं. माझं लेकरू आनंदाने पिते. ज्ञानोबाराय म्हणतात अनन्य मिळे अनन्य भावाने ते माझ्या स्तनाला पितं. एवढा प्रेमाचा उचंबळा येतो. शेवटी तीच गाय तिला एक प्रेमाची परिपक्व अवस्था प्राप्त होते आणि नंतर तीच गाय ज्या वासराच्या अंगाला माहितीये तुम्हाला घाण लागलेली आहे, ज्या वासराच्या अंगाला रक्त लागलेले, ज्या वासराच्या अंगाला माती लागलेली आहे त्याच वासराला बोला 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 माहितीये तुम्हाला मला काय म्हणायचंय? त्याच वासराला ती गाय आपल्या जिभेने बोला ना आपल्या जिभेने चाटते आणि त्याच्या सर्वांगावरची घाण साफ करते. संपला माझा दृष्टांत. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती किंवा संत सांगता धेनू चरे वनी वत्स असे घरी तैसे माझे मन किंवा विष्णुदास नामा विनवी परोपरी ते प्रेम श्री हरी मज द्यावे. कोणतं प्रेम सगळा प्रसंग डिलीट करा आणि एवढाच प्रसंग डोळ्यासमोर घ्या. गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते. पाहतो प्रसंग. गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते. ए आपल्या वाकड्या तोंडाच्या सेल्फ्या काढणाऱ्या लोकांनो ऐका. गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते असा प्रसंग पाहिला ना की आपल्या खिशातला मोबाईल काढा, त्याचा कॅमेरा ओपन करा आणि त्या कॅमेरामध्ये तो फोटो कैद करा. गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते आणि त्याची मोठी प्रतिमा तयार करून आणून आपण ज्या बैठकीमध्ये ज्या हॉलमध्ये बसतो त्या हॉलवरच्या भिंतीवर घोड्यांची चित्र लावण्याऐवजी गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते असं चित्र लावा. कारण जगाच्या पाठीवरचं जर तुम्हाला घरातलं प्रेम टिकवायचं असेल तर प्रेमाचं उदाहरण सांगणाऱ्या गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते याच्या पलीकडचं उदाहरण तुम्हाला सृष्टीवर कुठंच पाहायला मिळणार नाही. हे प्रेम आहे. आता हे कळायला पण 5G लागते. ते वाजल्या नाहीत म्हणून म्हणतोय विठ्ठल विठ्ठल. नाही तर आजकाल प्रेम पाहायला मिळत नाही महाराज. हे इंदुरीकरांचे गोड वाक्य आहे. सांगू का? हा आजकाल कोणाचं प्रेम कोणावर नाही खरं. सांगूच का? इंदुरीकर सांगू याच पाकिट. ते इंदुरीकरांचं वाक्य आहे ना जरा असं जड जाईल मला उचलायला ना. ते इंदुरीकरांचं गोड वाक्य. इंदुरीकर म्हणतात जुन्या लोकांचं प्रेम आणि आताच्या लोकांचं प्रेम फार फरक आहे. आता तर प्रेमाचं प्रदर्शनच आहे.
जुनी लोक कडू बोलायची पण तोंडा, त्यांचं वाक्य आहे, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची, हे जुनं प्रेम होतं. आता बोलतात तोंडावर पण तुम्ही बोलत कोण? जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची, आता बोलतात तोंडावर पण तोंडावर गोड आणि माघारी तोंडावर आणि माघारी. पहा ना, आपण आलो एखादे मोठी सेलिब्रिटी, आता तुम्हाला अनुभव असेल, असे बाष्कळ प्रेम करणारे, नम्रता दाखवणारे तर तुम्हाला दिवसात 1000 भेटतात का नाही साहेब? बघा ना, ते आपण आलो की साहेब बळजबरीची नम्रता पाटील जोरात मारली तुम्ही त्याला, याच्यापेक्षा जोरात पाहिजे त्यांना. कारण आपल्या जीवनामध्ये गोड बोलून काटा काढणाऱ्यापेक्षा कडू बोलून का होईना पण सत्य बोलणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. आपल्या जीवनात खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. असू द्या, रेंज तुम्ही ओळख आणली, मला हे पण माहित आहे. गेली रेंज, पहिल्याच दिवशी आणून देतो शेवट लोक, काळजी करू नका, गेलेली रेंज. हा, प्रेम कोणाचंही कोणावर नाही हो साहेब, काय बोलता तुम्ही? ते मुरारी बापू नावाचे एक संत आहेत, रामायणाचार्य, ते गोड पद म्हणतात, या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही. जास्त इको नको तर थोडा. कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, होगा मसीहा एकदा या साऊंडवाल्या लेकरासाठी टाळ्या वाजवा ना. मला आठवत नाही, आता भेटलो होतो. हा, होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा, तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. प्रत्येक जण कोण्या ना कोण्या तरी हवेत आहे. हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतो, ए बाबा फार उडू नकोस रे. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमें है जा या लोकांपासून सावधान राहा. हे जग असं आहे ना साहेब, सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे. माझ्या भाषेत सांगतो, दुख में सब रिटर्न गेर टाकेंगे, दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तेरा ही गेम करेंगे. देवाला नाव ठेवायचे सोडले नाही, संतांना नाव ठेवायचे सोडले नाही, संतांना त्रास द्यायचा सोडला नाही. उसाने मारला गजानन बाबांना, संतांना त्रास द्यायचा सोडला नाही. तिथं तुम्ही आम्ही कोण आहे? किती चांगलं वागा, 40% समाज कायम तुमचा विरोध करेल. चांगल्या लोकांना विचारून बघा, सगळं गाव तुम्ही एवढं चांगलं वागून असताना सुद्धा तुमच्या सोबत सगळे आहेत का? अजिबात नाही. किती चांगलं वागा, 40% समाज कायम आपल्या विरोधात आहे. आणि चांगल्या लोकांची निंदा करणारी लोक कोण आहेत सांगू? त्या गालिबनं लय सुंदर म्हटलं, लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं, लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं, जिनके खुद के खाते खराब है वो मेरा हिसाब रखते हैं. ज्यांचं स्वतःच चरित्र, हे जग असं आहे ना, माझा शेवटचा भाव ज्याला अंतकरण असेल त्याला कळेल. कोणाला नाव ठेवायचे सोडले नाहीत, तुम्हा आम्हाला कसं सोडतील? हे जग असं आहे. देते हैं गोड लावलो, देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे
प्यार वफा सब बातें है, बातों का क्या. पेनबोरीचा बुवा नेहमी म्हणते नाही रे. पेनबोरीच ना कोण नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी. हरी बोल नाही रे, नाही कुणाचे कोणी. माझे 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 हो 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 माझे 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 म्हणून एक शिवरंजनी म्हणतात ते बाबा म्हणतात एक कॅन्डी द्या. शिवरंजनी एकच आहे. ते पोरग मला मारल ना, मा कीर्तन घेते ना तो बुवा, मी कशाला मा कमी करू. विनोद म्हणून बोललो हे ते कट करतो. हा नाही रे, साहेब लाडक्या बहिणी कुठपर्यंत सांगू का. 1500 तोपर्यंत. खरं बोलतो या जगात सगळं प्रेम, सगळं प्रेम कशावर आहे. पैसा. हा पैशावर नाही. बहीण कुणाची जी बहीण भाऊबीज जवळ आली का म्हणते ना माझा दादा माझा दादा माझा दादा माझा दादा. एक सांगू का तिची परीक्षा घ्यायची का, परीक्षा घ्यायची का. सोनाटी रोडवरच्या जमिनीची तिला एका भाऊबीजला साडी आणू नका. नाही तिनं फाट्यावरच्या जमिनीचे केस उद्या मेकरले नेऊन टाकलेत, मग नाव बदलून ठेवा तुम्ही. बहीण जवळ चाले मोठा धंदा तवरी बहीण म्हणे दादा. संतांचं प्रमाण आहे. प्रेम म्हटलं की अनेक डोळ्यासमोर नाते. एक प्रेम सांगतो. माझे गुरुजी ज्यांच्याकडे माझा 11-12 वर्षाचा काल गेला ते वारकरी संप्रदायाचं वैभव गुरुवर्य श्री गुरु बंडा तात्या महाराज कराडकर गुरुजी. माझे गुरुजी नेहमीच सांगतात प्रेम म्हटलं ना की संसारिकांच्या डोळ्यासमोर पहिलं नातं आहे. बोला कोणतं. संसारिकांच्या डोळ्यासमोर पहिलं नातं आहे प्रेम म्हटलं की. बोला हा संसारिकाच्या डोळ्यासमोर पहिलं नातं आहे प्रेम म्हटलं की. हा हा आईचं नाही बाईचं. आई नका म्हणू. घरात गेले की विचारते आईला आई ती कुठं गेली, कुठं आहे माई ठमी विचारते नाही का. ऐका खरंच आहे नसलंच पाहिजे. मी पत्नीवर प्रेम नसलं पाहिजे या मताचा नाही. बिचारी मायबापाचा नावाचा त्याग करून मायबापांना सोडून आपल्या घरी आलेली असते. नक्कीच प्रेम असलं पाहिजे. गुरुवारीत आता ते पत्नीचं प्रेम सांगतात. मी बोलतोय हे व्यवहारिक बोलत नाही, जरा पारमार्थिक बोलतोय. पारमार्थिक दृष्टीने मी अभंगावर येणार आहे. व्यवहारात तुमचं प्रेम तुम्हाला लख लाभो, पण परमार्थाच्या दृष्टीने चिंतन करतो. गुरुवर्य महाराज म्हणतात याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत आणि त्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे कात्ती, एकीचं नाव आहे मैत्री. जरा ऐकून ठेवा. ही कौंडण्यपूर म्हणजे फक्त रुक्मिणीचंच माहेर नाही महाराज, तर मैत्री सारख्या एका 5 विदुषींचं ते माहेर आहे. परवा वाचनात आलं. या मैत्रीचं माहेर सुद्धा कौंडण्यपूर आहे. याज्ञवल्क्यांच्या 2 पत्न्या आहेत. एकीचं नाव आहे कात्तेयी, एकीचं नाव आहे मैत्री. ज्यांचे झाले ते पण ऐका, ज्यांचे नाही झाले ते पण ऐका. मी प्रेम सांगतोय. पण याज्ञवल्क्यांची परिस्थिती पाहिली तर जंगलामध्ये फक्त एक फाटकी झोपडी ज्यांची श्रीमंती आहे ते याज्ञवल्क्य. आणि याज्ञवल्क्यांच्या दोन्ही पत्न्यांचा विचार केला तर चक्रवर्ती सम्राटाच्या 2 मुली आहेत. दोन्ही चक्रवर्ती सम्राटाच्या मुली याज्ञवल्क्यांच्या फाटक्या झोपडीत संसार करतात. फाटक्या झोपडीत जंगलातल्या. शास्त्रही सांगतं पत्नीची परीक्षा संकट काळात होते. विपत्ती काले भार्या परीक्षा.
एखाद्या धनवान व्यक्तीचा संसार, एखाद्या समृद्ध व्यक्तीचा संसार कोणतीही स्त्री करेल, पण सकाळी 6 वाजतापासून मजुरीला गेलेली स्त्री संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मजुरी करते आणि तो त्या जमिनीचा मालक तिच्या हातावर मजुरी ठेवतो. ती घरी येते. घरी आल्यानंतर तिचा दारुड्या नवरा ती तिच्या हातातून हिसकावून घेतो आणि घेतल्यानंतर त्याच पैशाची दारू पिऊन येतो. दारू पिऊन आल्यानंतर संध्याकाळी तिलाच लाता बुक्क्याने मारतो. माझा प्रश्न इथे, अरे एखाद्या धनाढ्य व्यक्तीचा संसार कोणीही करेल, पण दारू लाता खाऊन, लाता बुक्क्याचा मार खाऊन सुद्धा काही जुन्या स्त्रियांनी आपल्या पतीचा संसार पूर्णत्वाकडे नेला. त्या स्त्रिया सुद्धा लक्ष्मीपेक्षा काही कमी आहेत? लक्ष्मीपेक्षा त्या कमी आहेत? अरे एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा संसार कोणीही करेल, पण जी स्त्री आपल्या दारुड्या नवऱ्याचा सुद्धा संसार करते, जगाच्या पाठीवरती खरी लक्ष्मी आहे. आजच्या काळामध्ये तसे संसार होणं शक्य नाही. आज फोन नाही उचलला तर बापाच्या घरी निघते. हो, तेरी भी चुप, मेरी नाही म्हणत मी. फोन नाही उचलला तर बापाच्या घरी निघते महाराज. वर्तमान स्थिती फार बिघडलेली आहे. भविष्य काळामध्ये ब्रह्मचारी राहणंच लोकांना परवडेल, एवढी कठीण परिस्थिती आहे. काळजी करू नका, हुंडा पण देतो तुम्हाला. लक्षात आलं का? हा, आले का भास्कर बुवा? कुठं होतो मी? कुठं होतो? हुंड्यातच फसले का? याज्ञवल्क्याकडे होतो. अरे का हुंड्यातच बसले सगळं जीवन? हुंड्यात चाललं तुमचं. लेकरू देवाच्या कृपेने लागलं तुमचं तर एका गरीबाची तरी करा. तुम्हाला त्या गरीबाचा आशीर्वाद लागेल. अरे 5 लाखाच्या हुंड्यासाठी आजही अडून बसलास. देवाने जर तुझ्या पोराला फुकट लावलं नसतं तर काय झालं असतं तुझं? विचार करा महाराज, फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. न तर नाही आता तिकडे जात. आमचं वय जरी कमी असलं तरी या संबंधाच्या कार्यामध्ये आम्ही 10 वर्षापासून आहे. गजानन महाराज याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत. कात्यायी, मैत्रेयी, चक्रवर्ती सम्राटाच्या मुली आहेत, पण याज्ञवल्क्यांच्या फाटक्या झोपडीत संसार करतात. त्यांचा प्रसंग सांगतो. असेच हिवाळ्याचे दिवस होते. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये याज्ञवल्क्य ग्रंथाचं स्मरण करत बसले होते. तेवढ्यात त्यांची मैत्रेयी नावाची पत्नी दारात झाडत आली. आणि काय वाटलं याज्ञवल्क्यांना? आणि याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला. जरा पुरुष वर्ग ना हा प्रश्न जरा कान उंच करू नये का? फार गोड प्रश्न आहे. याज्ञवल्क्यांनी आपल्या मैत्री नावाच्या पत्नीला प्रश्न केला. मैत्री झाडत आली होती. मैत्री, काय महाराज? मला तुला प्रश्न विचारायचा आहे. विचारा महाराज. मैत्री, मी तुला प्रश्न एका वाक्यात विचारतो, तुम्हाला उत्तर सुद्धा एकाच वाक्यात दे. जरा कान उंच करू नये का? विचारा महाराज. आणि याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला. नक्कीच तुमच्या जीवनात उपयोगी येईल. हा, जुन्या काळामध्ये कीर्तनात महिला यायच्या आणि त्यांच्या मांडीवर लेकरं घेऊन यायच्या आणि ती लेकरं रडायची. आता ती सगळी लेकरं पुरुषांच्या खिशात आहेत. परंपरा चालूच आहे. कुठं होतो मी? हा, प्रश्न काय? हा, प्रश्न विचार. तुम्ही विचारता का मी विचारू? मी विचारतो. ऐका जरा. नाही, नका, असं नका करू. शांत आहे का? मला शांतता प्रिय व्यक्ती आहे मी. आणि याज्ञवल्क्यांनी मैत्रीला, तुमच्या उपयोगात येईल प्रश्न. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला. मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? नाही कळालं? परत सांगतो. मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? एक शेवट सांगतो. मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? लयच मनावर घेतलं आहे ना. एवढं मनावर घेऊ नका, नाही तर घरी गेल्यावर मैत्रीला विचाराल, का ग मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? ती म्हणेल, मेला गपझोप, आता पाहू सप्ता. आणि यांचं प्रेम सांगायला का याज्ञवल्क्य बापा 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 बापा. यांचं प्रेम काय? शर्ट अडकवला आपण त्यात 1,500 असले की सकाळी 1000च राहतात.
हे याचं प्रेम आहे. यांचं प्रेम सांगायला का याज्ञवल्क्यन, ओवीन, श्लोकन, सुभाषित ते कोरोनाच्या काळातच कळालं. पहिली लाट गेली होती, दुसऱ्या लाटीमध्ये मालकाच्या काही काही ड्युट्या सुरू झाल्या होत्या. ती ड्युटी करून जर मालक घरी आला तर या घरातूनच म्हणायच्या 12 3 वेळेस. नाही कळालं. ती ड्युटी करून जर मालक घरी आला तर घरातूनच म्हणायचे, अहो तसे घरामध्ये येऊ नका, माझी लहान लहान लेकरं आहेत. बाहेरच पाण्याची बादली नाही का, बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे ती तुमच्या मड्या, नाही माफ करा जरा खरं निघून गेलं ते. बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे ती तुमच्या अंगावर घ्या, नंतरच घरात या. तो म्हणायचा कागं, यांचं प्रेम सांगत होतो. तो म्हणायचा कागं माझे शूज कुठे काढू, म्हणे ते त्या कोपऱ्यात. कागं माझे सॉक्स, म्हणे ते त्या कोपऱ्यात. कागं माझी घड्याळ, म्हणे ते भिंतीवर. कागं माझा शर्ट, म्हणे तो दोरीवर. कागं माझं पाकिट ते इकडे द्या. काय विचारता यांचं प्रेम. ते लांडे म्हणून कीर्तन कराय पारसकडे. हा अरुण बुवा, पुरुषोत्तम महाराज ते असं बोलतात. नाही ते लांडे बुवा म्हणे कोरोनाच्या काळात आमचं पण तसंच झालं होतं. आम्ही जर दारात खुर्ची, आमचं म्हणजे सगळंच बंद होतं ना कोरोनात. कीर्तन बंद, भजन बंद, मंदिर बंद, सगळंच बंद. आम्ही जर दारात खुर्ची टाकून बसलो तर आमच्या झाडाच्या निमित्ताने यायच्या आणि कुत्र्याला पाहून म्हणायचे, हाडं 7 महिने झाली इथंच मोरते. हेच गिरायक आहेत सगळे, मी काळजी करू नका, मी लगेच ओळखतो. पुढे करू ना, सगळ्या गोष्टी देऊ ना. थोडा बेस दे, इको बंद कर. कोरोनाच्या काळात एक दिवस साहेब रात्रीचे 2 वाजले आणि आम्हाला सवय आहे वेगळ्या रंगाचा कागद हाताला लागल्याशिवाय रात्री झोपच येत नाही. रात्रीचे 2 वाजले, झोप येत नव्हती. कमी कर बेस. झोप येत नव्हती. खोटं नाही बोलत, रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर आलो आणि मी गळ्यातली माळ काढली. खरं बोलतो या गादीवरून महाराज, पुरुषोत्तम महाराज. कोरोनाच्या काळात रात्रीच्या 2 वाजता मी गळ्यातली माळ काढली, पण लगेच कोणीतरी खालून दगड मारू नका. जरा पुढचं वाक्य ऐका. जप करण्यासाठी काढली. आलं का लक्षात. गळ्यात असतील तर लक्षात येईल ना, गळ्यात असतील तर लक्षात येईल. जप करण्यासाठी काढली. त्या गल्लीमध्ये दादा फिरत होतो, रामकृष्ण हरी. तेवढ्यात आमची मंडळी, तुमच्याकडे काय म्हणतात भार्या अर्धांगिनी, तुमच्याकडे एक शब्द लय गोड आहे हो, लक्ष्मी आल्या. मला लय आवडते, मला लय आवडते, नेहमी आवडते म्हणतात ना लक्ष्मी आल्या. नंदुबा ते आमचे शेषराव महाराज नेहमी म्हणतात आमच्याकडे आले की लक्ष्मी आल्या. लय गोड शब्द आहे तो, मी महाराष्ट्रात नेहमी सांगतो तुमची ओळख. लक्ष्मी आल्या लय गोड. आमची लक्ष्मी भार्या अर्धांगिनी, त्या मराठवाड्यात शब्द आहे. आमचं बिराड. आमचं बिराड लय जोरात असले, मला कळलं नाही. आणि आमच्या अकोल्यात तर नवीनच शब्द आला, आमची ट्रॉली. आमची ट्रॉली बी नाहीत मला दाखवले, आले आमची टाली. रात्रीच्या 2 वाजता गळ्यातली माळ काढली, जप करत फिरत होतो. तेवढ्यात आमची मंडळी घराच्या बाहेर आली. प्रेम सांगत होतो म्हणे, आता आमच्या म्हणजे 12वी 5 वेळेस. हा ती म्हणे अहो. म्हटलं काय, तुम्ही झोपत का नाही. म्हटलं अगं मला ना झोपच येत नाही. मग म्हणे झोपीच्या गोळ्या घ्या. मी म्हटलं मी 3 घेतल्या. आणि मग म्हटली किती बारीक ऐकतात पहा. हेच ऐकायला बसले. मी परीक्षण लय बारीक करतो दादा, लय बारीक परीक्षण असते माझं. हेच ऐकायला. गावातलं एकही घर भीतीला कान लावायचं सोडलं नाही. आमचा तरी प्रपंच सोडा, एकही सोडलं नाही. एकही महाराजची बायको काय म्हणत, द्या जाऊ द्या. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला विचारलं, मैत्री चला पुढे निघतो. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला विचारलं, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करता की तुझ्या सुखा करता. काय बोलता महाराज, चक्रवर्ती सम्राटाची मुलगी आहे, राजवैभवाचा त्याग करून तुमच्या फाटक्या झोपडीत संसार करायला आली, तुमच्या गळ्यात माळ घातली, तुमचा अधिकार माहित होता. त्यावेळेसच कळालं 7 जन्म अविरत तुमच्यासोबत संसार करण्याचा पण घेऊन मी घर सोडून निघाली. आणि तुम्ही मला विचारता
तुझं माझ्यावर प्रेम माझ्या सुखा करताय की तुमच्या सुखा करताय? महाराज तुमच्या सुखा करताय. नाही मैत्री, खोटं बोलतेस. आणि याज्ञवल्क्यांची काही वचन आहेत. याज्ञवल्क्य स्मृती नावाचा ग्रंथ आहे. याज्ञवल्क्य म्हणतात मैत्री एवढा मुद्दा नक्की जरूर आहे का? मैत्री नवारे पत्युक कामाय पतिप्रियो भवती आत्मनस्तु कामाय पतिप्रियो भवती नवारे जाया कामाय जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती नवारे पुत्रस्य कामाय पुत्र प्रियं भवती आत्मनस्तु कामाय. सगळी वचनं पुढे आहेत. त्याचं स्पष्टीकरण सांगतो. याज्ञवल्क्य मैत्रीला सांगतात, ए मैत्री, या जगतामध्ये पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर, मायबापांचं मुलावर, मुलाचं मायबापावर, ए मैत्री, या जगतामध्ये हा प्रत्येक जीव जर एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर प्रेम करत असेल, आपण तीनच गोष्टीवर प्रेम करतो महाराज. एकतर वस्तू, एकतर व्यक्ती किंवा एकतर पदार्थ. याच्या पलीकडचं आपलं प्रेमच नाही कशावर. या जगतामध्ये मैत्री हा प्रत्येक जीव जर एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर प्रेम करत असेल तर त्या जीवाचं प्रेम त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या आणि त्या पदार्थाच्या सुखाकरता नसून आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या सुखाकरता सगळे एकमेकावर प्रेम करतात. पण जगाच्या पाठीवर संत असं प्रेम करतात की व्याधी वारुनी केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. कधी कधी ते संतत्व त्या संतांना भगवत अनुभूती आणि भगवत स्वरूप प्राप्त होतं. का प्राप्त होतं? कारण त्या संतांनी प्रेमच असं केलेलं असतं. जगाच्या मालकाकडे सगळ्या वस्तू आहेत. कर्तुम अन्यता कर्तुम शक्ती त्याच्याकडे आहे. 14 विद्या 64 कला त्याच्याकडे आहेत. षडगुण ऐश्वर्य संपन्न येतो. पण त्याच्याकडे एकच वस्तू नाही जी भक्ताकडे आहे. कोणती गोष्ट नाही, तिचं नाव आहे प्रेम. त्याचाच विचार जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला दुष्काळ तयाला हो आजी दुष्काळ तयाला हो रे प्रेमाचा भुकेला हो रे प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ दयाला आजी दुष्काळ दयाला आजी दुष्काळ दयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा देवाला ज्या प्रेमाची भूक आहे आणि देवाला ज्या प्रेमाचा दुष्काळ आहे. एकदा आमच्या नंदकुमार महाराजांसाठी खरंच जोरदार टाळ्या वाजवा. फार भगवंत सरस्वती प्रत्येकाला प्राप्त होत नाही महाराज, आणि यांच्या कंठात तर सरस्वतीनं कायमच मुक्काम धरून बसलेली आहे. लई गोड नंदकुमार महाराज, फार गोड, कायम मुक्काम आहे. आता मला ते चांगलंच जमतं बरं. हा ऐका, प्रेमच करायचंय ना, असं प्रेम करा की ज्या प्रेमाची भूक जगाच्या मालकाला आहे. आणि ज्या हे पोरं बसलेत म्हणून बोलतो, थोडं एक पद म्हणतो, फार छान पद आहे.
प्रेमच करायचंय ना पोरांनो, दोघांसारखं करा. पहिलं प्रेम असं आहे जे हरिभक्तांनी केलंय, देह जावो अथवा राहो, शरीर संपलं तरी चालेल पण माझं पांडुरंगावरची निष्ठा कमी व्हायला नको. एकतर अशा हरिभक्तासारखं प्रेम करा किंवा या मातीवर प्रेम करणाऱ्या देशभक्तासारखं प्रेम करा. आम्ही त्या मधल्या मार्गाने आलो. ते सोनखास नावाचं गाव, ते अमोल असं काहीतरी स्मारक होतं, आम्ही तिथं दर्शन केलं. शहीद जवान अमोल जाधव असं स्मारक होतं सोनकाशच्या तिथं, पॅरा कमांडो मधले. हा, म्हणून माझ्या तो डोक्यात असा विषय आला, प्रेमच करायचंय ना. मी चिंतन करत आलो, दादांचाही आमचा विचार बोलत बोलत आम्ही आलो. काय प्रेम असेल या लोकांचं की संपूर्ण शरीर या मातीसाठी दान केले. प्रेम करायचंय ना, असं करा. ए बाबा, क्यों मरते हो यारो सनम के लिए, क्यों मरते हो यारो सनम के लिए, दुपट्टा न देगी दफनाने के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए. एकतर हरिभक्तासारखं प्रेम करा, नाहीतर देशभक्तासारखं प्रेम. ते भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी, त्यांची एक सुंदर कविता लेखणी आहे. ते लेखणीमध्ये ते म्हणतात, एका देशभक्ताचं आणि एका हरिभक्ताचं प्रेम किती असू शकतं. ते म्हणतात, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए, लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी, भारत माता की जय. प्रेम त्या दोघांसारखं करा. कोणासारखं? मेल्यानंतर सुद्धा ज्याची हाडं भारत माता की जय म्हणतात, एकतर अशा देशभक्तासारखं, किंवा मेल्यानंतर सुद्धा ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात अशा हरिभक्तासारखं प्रेम करा. जगाच्या पाठीवरचं हे प्रेम अलौकिक आहे. मी आमची वारकऱ्याची हरिभक्त्या देशभक्ताविषयी कृतज्ञता असावी म्हणून एक पद म्हणतो साहेब. हा आमच्या डोक्यावर फेटा आहे. तुमच्या पत्रिकेतला प्रत्येकाच्या फेट्याचा रंग वेगळा आहे. 2 फेटे नाहीत म्हणा. हा, प्रत्येकाचा फेट्याचा रंग वेगळा आहे. कोणाचा लाल, कोणाचा गुलाबी, कोणाचा पांढरा, कोणाचा केशरी, कोणाचा भगवा. औसेकरांचा एक लातूरकडे फड आहे, ते हिरव्याच रंगाचा फेटा बांधतात. पण एक सांगू, वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा निव्वळ त्या देशभक्तांच्या या मातीवरच्या प्रेमामुळेच व्यवस्थित आहे. आणि आमच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहावा यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले. एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं पद आहे. बी प्रँक नावाच्या एका वृंदावनावर प्रेम करणाऱ्या गायकांनी गायलेलं पद आहे. वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी या देशभक्तांनी किती कष्ट केले आणि या मातीवर किती प्रेम केलंय का. फार गोड आहे ते पद. तलवार पे सर, तलवार पे सर, मॉनिटर वार दिए अंगारों में जिस्म जलाया है. तेव्हा कुठेतरी माझा वाघ जखमी हो जरा. तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. काय या मातीवर प्रेम केलं त्यांनी. तेरी मिट्टी तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी
है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी। हे जेवढे तरुण कीर्तनात बसले ना, हे सगळे वाघ आहेत, वाघ. मी नाही तो देशभक्त लिहितो. जेवढे तरुण कीर्तनात आहेत सगळे वाघ आहेत. मला हे पद फार आवडतं नंदू महाराज. ओ देश मेरे तू जीता रे, तूने शेर के बच्चे पाले हैं. काही बच्चे कोपऱ्यात बसले ते, कारण त्याला वाघाच्या कळपात राहायचं नाही, त्याला मेंढ्याच्या कळपात जायचं. पुढे यायचं ना असं मैदानात. हम के शेर के बच्चे हैं, हम किसी से नहीं डरते, नहीं का. ओ देश मेरे तू जीता रे, तूने शेर के बच्चे पाले, एक लाल हुआ बलिदान तो क्या सौला रखवाले. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तो जवान घरून निघाला की त्याच्या आईच्या डोळ्याला अश्रू असतात. तो त्याच्या आईला सांगतो, हे आई, ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांदू में और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेजराव महाराज, मला याचा बॅकग्राऊंड म्युझिक फार आवडतो. कोणता सांगतो ऐका. हा. जय हो. केसरी आतडे म्हणत असतील, कशाला त्याच्या पोटात आलो आपण, नाही का. या जगाच्या पाठीवर या दोघांनी प्रेम केलं. पहिलं केलं हरिभक्तांनी, दुसरं केलं देशभक्तांनी. मग महाराज सांगा ना आम्हाला, त्या हरिभक्तांनी कसं प्रेम केलं, कोणासारखं. ऐका महिमा आवडीची,
असं प्रेम कोण्या भक्तांनी केलं? नाव सांगितलं तुकोबारांनी, ऐका महिमा आवडीची. सगळ्यांना प्रसंग माहित आहे. बोरे खाई भिल्लिटीची, एका भिल्लिणीची उष्टी बोरं खाल्ली. मी शास्त्रानुसार कीर्तन वेळेत सोडणार आहे, कारण शास्त्राचं वचनच आहे. मी गजानन बाबांना मगाशी बसल्या बसल्याच सांगितलं, प्रथम क्षेम करम भवेत. शास्त्र असं म्हणतं पहिल्या दिवशी कोणतं काम लय करू नये. जिमला जर गेलो ना आपण, तर पहिल्याच दिवशी जर दुसऱ्या दिवशी ते 9 वाजेला गोधडीतून उठतच नाही, होते का? एक स्टेप असते ते बघा ना. जिम मध्ये जर आपण गेलो तर तो ट्रेनर पहिल्यांदा आपल्याला फक्त छोटं छोटं वर्कआउट सांगतो. आता गरज आहे थोडीशी, पुढच्या वर्षी सुरू करू आता, कारण आम्ही ज्यांना फॉलो करतोय ते काली पुत्र कालीचरण अकोल्याचेच आहेत. असं साधून पण शरीर, असं लोकांचं म्हणणं काय, साधू म्हणजे असं गंगाळ बंगाळ असं नाही. साधून पण आपलं शरीर असं साधूनच तर खरं शरीर संतुलित ठेवलं पाहिजे, नाही का? ऐका. आणि कुठं होतो? शबरीची उष्टी बोरं देवानी खाल्ली. ती शबरी दररोज म्हणायची बरं का, ढेंगळे महाराज, दररोज. लता दिदींनी काय गोड गायलंय होते. एकदा लता दिदींसाठी खरंच टाळ्या वाजवा. काय त्या माऊलीला साक्षात सरस्वती म्हणूनच जन्माला आली होती. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. ए रामा, मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी. मी कोण आहे? दीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदांचे काय भाव आहे? पदाकडे जायचंय बघा. तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी पतित पावना हे रघुनाथा. एकदाच ये जाता जाता. शेवटचा भाव मला लय आवडतो. पायीन पूजिन टेकीन. स्वर बघा ना, शब्दासारखे स्वर आहेत. पायीन पूजिन टेकीन माथा. आता स्वर्गात जायचंय ना, मग तोच स्वर्ग मग इथेच येईल खरेपणा जीवना. रामारघु नंदना. त्या शबरीच्या झोपडीत देव आले आणि बोरे खाई भिल्लिटीची अथवा भिल्लिनीची उष्टी बोरं खाल्ली. का खाल्ली हो? उत्तर तिथंच आहे. थोर प्रेमाचा भुकेला. पुढे तुकोबारे सांगतात, पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडेची. कोरडेच खाल्ले सुदाम. खरं सांगा, देवाला काय, कृष्णाला काय कोरडे खायची गरज होती का? आपल्याला एकच असते तर कोरडे खाऊ देत नाही. त्याला 16,108 होत्या. त्याला कोरडे खायची गरज होती का योगेश महाराज? तो म्हणू शकला असता, ए जामवंती, ए कालिंदी, ए मित्रवृंदे, ए भद्रे, ए शांते. अगं ऐकलंस का? माझ्या सुदामा नावाचा मित्र आला, त्याने पोहे आणले, जरा बारीक कांदा चीर, कढईमध्ये तेल घाल, ते तेल तापू दे, तो कांदा असा लाल लाल फ्राय करून घे, नंतर जिरे मोहरी घाल, नंतर कढीपत्ता घाल, नंतर थोडे शेंगदाणे टाकायला विसरू नको. हं, तुम्ही मनसाला घरी काही स्वयंपाकच करते का काय? असं ना. मग माझ्या मित्राने आणलेले पोहे असे जरा भिजवून ते फ्राय करून घे. केल्यानंतर ते एका डिशमध्ये घे. डिशमध्ये घेतल्यानंतर वरून त्याला शोभा येण्याकरता, आपल्या गावातले नाही, वरून त्याला शोभा येण्याकरता बारीक बारीक शेव टाक. नाही कळालं? वरून त्याला शोभा येण्याकरता बारीक बारीक शेव घाल आणि नंतर शेवटी लिंबाचं ध्यान आहे. हा निंबू पिळू पिळू. हा निंबाचं बरं ध्यान आहे रविवारवाले. ऐका,
देवाला कोरडे पोहे खायची गरज नव्हती, पण तरी सुद्धा फके मारे कोरडेची का, कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. एकदा हात वर करा सर्वांनी, हँड्स अप, हँड्स. तेवढं तर इंग्रजी बोलू द्या. हँड्स अप. हाँ, किसी ने हिलने की कोशिश की. हा घ्या घ्या वर, आई घ्या घ्या, टाळी वाजवा. एक म्हटलं की, हा एक. हा, विठोबा कुमार, बार कुमार, बार कुमार, कुमार कुमार, कुमार, कुमार कुमार, बार कुमार, कुमार कुमार, बार कुमार, कुमार कुमार, कधी खबरदार हरिहर सिनारे बाराम पंढरीनाथ बार कुमार, कुमार जय बार कुमार, कुमार, हरि हरि विठोबा, जय जय कुमार जय विठोबा, जय कुमार कुमार, बार कुमार. कुमार कुमार. शेवटी तुकोबराय म्हणतात, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, उच्चिष्ट अथवा थोडे, उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा उच्चिष्ट अथवा थोडे, उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भिडा भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भोगेला, थोर प्रेमाचा भोगेला, हाची दुष्काळात आला, आला, हाची हाती दुष्काळ दयाला
वा वा हाची दुष्काळ दयाला हाची दुष्काळ हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. चहा ठेवायला काम करू नका. काय का चहा आपली जोश जाईन मग काय बोला का नाचा इथं आम्हाला नाही का? आपल्या पार्टीचं काही पण चालतंय ते धुवून निघतंय वॉशिंग मशीन मधून. थोर प्रेमाचा भुकेला महाराज संतांनी प्रेम सांगितलं. मी वडून आणत नसतो काहीच, तुम्ही सांगितलं ते बरोबर टिपणात आणतो. कसं आणतो बघा, असा जो मिस्त्री असतो का नाही असं ते रंदा मारून बरोबर हा ते नाही का हा थोर प्रेमाचा भुकेला. देवा संतांनी आपल्याला प्रेम सांगितलं, संतांनी सांगितलेलं प्रेम आपण ऐकलं पाहिजे आणि आचरणात आणलं पाहिजे. हे जर ऐकलं नाही ना, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हातवर हातवर हा आवाज द्या. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, काळ बांधून नेईल, सरस शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल. पिंगळा पिंगळा पिंगळा. हरी बोल. हे नवीन वर्जन आहे. पिंगळा 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 माधवारी बोली बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा. पिंगळा माधवारी बोल बोलतो देखा, पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा. हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान घोडे तुझे वर्तमान घोडे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान घोडे दादा वर्तमान लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लढीचे बोले आणि वर्तमान घोडे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लढीचे बोले आणि वर्तमान घोडे. पिंगा 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 गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा. गे बाई पिंगा, पिंगा गे
कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या वा गजानन बाबा एकदा गजानन बाबांसाठी टाळ्या जोरदार अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम न करावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी वा बैठो बैठो नीचे हाँ वारी मनावारी हाँ माझ्या हरी हरी म्हणा माझ्या मागे म्हणा वारी वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या वारी करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदयात 41 पाकिट मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास वा बाबा वा काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन अशीच देखणी होती एका सुभेदाराची सुन त्या तरुणीला आई म्हणाला माझा राजा हरी बोल त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान माझा राजा तो शिलवान पिंगळा माधवारी बोली बोलत तो देखा पिंगळा माध हातवर हातवर हा बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोली बोलत तो देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोली बोलत तो देखा पिंगळा महादारी ते इंदुरीकरचे तसं करावं लागेल मला ते इंदुरीकर नाही का असं करत? एकदा टाळ्या वाजवा या सगळ्यांसाठी जोरदार हा बाबा मला पण समजलं मला आज पिंगळा म्हणता येतो मला समजलं आज असं झालेली सेवा सर्व वैष्णवांच्या चरणारविंदी सर्व महाराज मंडळींच्या चरणारविंदी तसा गावाचा फायदाच केला पुरुषोत्तम महाराजांनी कारण एक पिंगळा एका वर्षी म्हणत नाही एक का एकाच खोलीत होतो बरं का एकाच खोलीत होतो मी मागं कसं राहिलो काय मी चातुर्मासाला नाही विशाल महाराजांचं खरंच आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपा आहे त्यांच्यावर ही क्लिप टाकरे जरा स्तुतीची वेगळी करून टाक आमचे परमस्नेही परम मित्र वंदनीय ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र आदराने पाहतोय ते पिंगळाभूषण वंदनीय श्री विशाल महाराज खोले नक्कीच त्यांच्यावर मुक्ताबाईंची कृपा आहे कारण कृपेशिवाय एवढं महाराष्ट्रभर वलय होत नाही कृपेशिवाय महाराष्ट्रभर एवढं वलय होत नाही ते झालंय एकाच खोलीमध्ये आम्ही वक्ते बाबांच्याकडे चातुर्मासाला एक लखन महाराज म्हणून होते ते कांडवेल गाव आहे रावेरकडे
तिघजण होत. गोड सेवा आहे. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. वेळ घेत नाही. मधातल्या रस्त्यानं आलो म्हणून लय आपदा झाली. आता मेन रस्त्यानं जातो. म्हणून झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर दंडवत करतो. काय राजा आणखीनही तुमचे चेहरे पडलेले आहेत. मी 250 किलोमीटरचा प्रवास करून येऊन एवढं कीर्तन करून एवढा फ्रेश आहे आणि तुम्ही घरीच पाणीपुरी खाऊन किती फ्रेश पाहिजे. झालेली सेवा सर्वांच्या चरणावर ठेवतोस. इथंच थांबतो. विठ्ठल नाही थांबा. गण गण गणात गण गण